तुम्हाला जर गोडामध्ये काही स्पेशल करायचं आहे पण तुम्हाला खीर करायची नाही आहे किंवा दुधाचा वापर न करता काय करायचं आहे, तर एकदा हा साखर भात करून बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी कमी वेळामध्ये तयार होतो आणि कमी साहित्य लागतं, पण चवीला एकदम भारी. बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत साखर भात किंवा याला जर्दा पुलाव असंही म्हटलं जातं. करायला एकदम सोपं आहे आणि चवीला एकदम भारी. रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा साखर भात करण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी आपल्याला लागेल 1 कप लांब दाण्याचा बासमती तांदूळ जो स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घातला, पाऊण कप साखर, 4 ते 5 चमचे साजूक तूप, 4-5 वेलदोडे, 4-5 लवंग, 25 ते 30 ओलं खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतले, 10 ते 15 काजूच्या पाकळ्या, 10 ते 15 बदामाच्या पाकळ्या, 10 ते 15 बेदाणे, थोडेसे चिरलेले पिस्ते, चवीप्रमाणे मीठ आणि 10-12 केशराचे धागे. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करू. तर कुठलाही प्रकारचा भात करत असतो, तो जेव्हा मोकळा पाहिजे असतो, तेव्हा एकतर तुम्ही जुना तांदूळ घ्या, लांब दाण्याचा तांदूळ असेल तर अजून उत्तम. पण हा तांदूळ थोडा वेळ भिजवणं आवश्यक आहे. तर इथं मी हा तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास आधी भिजू घातला. आता याला निथळून काढूया. याला मी एका चाळणीवर एक 5 मिनिटं निथळायला ठेवते. तांदूळ गाळणीवर काढू आणि 5 मिनिटं याला असंच ठेवून देऊ. तर आता तांदूळ निथळायला ठेवून एक 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपल्याला भात करायचा आहे. भातासाठी मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. तर 1 कप तांदूळ होते, त्यासाठी मी 2 कप म्हणजे तांदळाच्या दुप्पट पाणी गरम करायला ठेवलं आहे. हे पाणी आपण एका बाजूला गरम करायला ठेवूया आणि दुसरीकडे भात करायला घेऊ. त्यासाठी जाड तळाची कढई किंवा जाड तळाचं पातेलं घ्यायचं. आता कढईमध्ये घेऊया साजूक तूप. एक 3 ते 4 चमचे तूप घ्यायचं. तूप गरम झालं, आता यामध्ये काजू घालूया. काजू आपण थोडेसे तळून घ्यायचे. काजू तळून झाले, काढून घेऊया. आता बदामाच्या पाकळ्या घालायच्या. आता यामध्ये बदाम घातले. बदाम तुम्ही बघाल तर मी असे मधोमध कापून पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. यालाही आपण थोडंसं तळून घेऊया. तर बदाम ही छान आपण तुपातनं तळून घेतले, काढून घ्यायचे. आता बेदाणे. यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स वापरतो ना, ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जे तुम्हाला आवडतं त्या प्रकारे कमी जास्त करा किंवा एखादं ड्रायफ्रूट नसेल तरी पण चालेल. बेदाणे पण छान तळले गेले, मस्त फुगलेत बघा, काढून घेऊया. आता ओल्या नारळाचे काप. हे सुद्धा आपण 1 मिनिटभरासाठी असे हलकेसे तळून घ्यायचे. तर खोबरं पण बघा मस्त सोनेरी किनार आली आहे, छान तळलं गेलं आहे, काढून घेऊया. दुसरीकडे आपले तांदूळ पण आता निथळलेले आहेत. लगेच आपण फोडणी करू. फोडणी म्हणजे भात करून घेऊ. तर उरलेल्या तुपामध्ये घालूया लवंग, वेलदोडे, थोडंसं परतून घेऊ. तर यामध्ये घालूया तांदूळ. तांदूळ चांगले निथळून घ्यायचे म्हणजे परतायला छान सोपं पडतं. आता हे तांदूळ या तुपामध्ये 1 मिनिटभरासाठी हलक्या हाताने परतून घेऊया. तर तांदूळ आपण चांगले परतून घेतले. 1-2 मिनिटं तुपात मस्त परतायचे. आता यामध्ये घालूया उकळतं पाणी. जे आपण मगाशी ठेवलं होतं ते पाणी घालायचं. जर तुम्ही हाच भात कुकरमध्ये करताय तर एवढ्याच प्रमाणाला 1.5 पट पाणी घालायचं. म्हणजे 1 वाटी तांदळाला 1.5 वाटी पाणी. पण आपण कढईत करतोय म्हणून आपण दुप्पट पाणी घेतलं. याला हलक्या हाताने मिसळून घेऊया. आता आपण जे केशर घेतलं होतं त्याला मी 1 चमचाभर गरम पाण्यामध्ये भिजू घातलं होतं. हे केशराचं पाणी यामध्ये घालायचं. याला मिसळून घेऊया. केशराचं पाणी घातलं, सोबतच मी थोडासा ऑरेंज फूड कलर घालते आहे, जो पूर्णपणे ऐच्छिक आहे, नाही घातला तरी चालेल. त्याचबरोबर घालू चवीप्रमाणे मीठ. याला मिक्स करूया. आता याच्यावर झाकण वगैरे काहीही ठेवायचं नाही. आता गॅस मी थोडा असा मोठाच करते, एकदम मोठा नाही किंवा एकदम कमी नाही. आणि या भातामधलं पाणी थोडंसं आटेपर्यंत याला असंच न झाकता शिजवून घ्यायचं आहे. अगदीच वाटलं तर मध्ये मध्ये हलवून घ्यायचं. साधारण एक 3 ते 4 मिनिट लागतील. तर साधारण एक 3 ते 4 मिनिट आपण न झाकता याला ठेवलं होतं. आता यावर झाकण लावूया आणि याला मंद आचेवर साधारण एक 3-4 मिनिटं ठेवून देऊ.
भात संपूर्ण शिजायला हवा आणि पाणी पूर्ण आटलं गेलं पाहिजे. तर एक 4 ते 5 मिनिट झालेली आहेत. बघूया. मस्त सुवास येतोय भाताचा, तुपाचा. याला आपण मिक्स करून घेऊ आणि हे बघा भात चांगला शिजलाय. पाणी पण याच्यातलं बऱ्यापैकी आटलेलं आहे. अगदी हलकंसं थोडासा ओलसरपणा भातात राहिलाय. आता या स्टेजला यामध्ये घालूया तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स, खोबऱ्याचे काप आणि साखर. साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. याला हलक्या हाताने मिक्स करायचं. याला आपण मिक्स करून घेतलं. आता यावर झाकण ठेवायचं आणि याला फक्त 2 मिनिटं असंच ठेवून द्यायचं. साखरेचं थोडंसं पाणी होतं, साखर त्याच्यामध्ये मुरली जाते आणि एक हलकासा रसरशीतपणा या भाताला येतो. 2 मिनिटं मंद आचेवर असंच ठेवूया. तर एक 2च मिनिटं साखर घालून आपण याला झाकून ठेवलं होतं आणि हे बघा आपला मस्त रसरशीत असा जर्दा पुलाव किंवा साखर भात तयार झालेला आहे. टेक्स्चर बघा छान असं रसरशीत आलं की नाही. हा भात खूप कोरडा नसतो बरं का, असा छान हलकासा रसरशीत असतो. त्या साखरेचा पाक असतो ना, तो हलका हलका शिजलेला असतो, खूप मस्त लागतो. आपला भात तर तयार झाला आहे. गॅस बंद करू. याच्यावर झाकून याला आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि एक छोटासा तडका करूया. तर त्यासाठी एक कढलं तापत ठेवलं आहे. त्यामध्ये आपण घालायचं आहे तूप. एक मोठा चमचा गच्च भरून तूप घातलं. हे तूप आपल्याला चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे. तूप कडकडीत तापलं, गॅस बंद करूया. दुसरीकडे आपला भात झाकून ठेवला होता. यावर हा तुपाचा तडका घालूया. चिरलेले पिस्ते आणि आपला हा मस्त असा जर्दा पुलाव किंवा साखर भात तयार झालेला आहे. गॅस मी बंद केला आहे. हा तडका जो आहे तो हलक्या हाताने वरच्यावर मिसळून घ्यायचा आणि आपला हा साखर भात तयार झालेला आहे. कधी कधी काय होतं, आपण एखादा संपूर्ण स्वयंपाक करतो, आपल्याला खीर वगैरे करायची नसेल किंवा दुधाचे पदार्थ करायचे नाही आहेत, तर गोडामध्ये तुम्ही एकदा या पद्धतीने साखर भात किंवा जर्दा पुलाव नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. हा भात करत असताना इथं सांगितलेलं प्रमाण आणि टिप्स वापरा, म्हणजे भात एकदम छान रसरशीत होईल. ती शीतं तशीच राहतील, छान मौसूद शिजतील आणि भाताला सुद्धा एक छान रसरशीतपणा येईल. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.